आपण ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्यातलाच एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे टोकन्स अँड टोकनायझेशन. तेही समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही AI शी बोलता तेव्हा तुम्ही शब्द वापरत नाही तर टोकन्स वापरता. आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच तुम्ही बेटर प्रॉम्प्ट लिहू शकता. तर आधी पाहूया टोकन म्हणजे काय. टोकन म्हणजे वाक्याचा किंवा टेक्स्टचा छोटासा भाग ज्याला AI प्रोसेस करतं. तो काही असू शकतो, एक कॅरेक्टर असू शकतो, शब्दाचा काही भाग असू शकतो, पूर्ण शब्द असू शकतो किंवा पंक्च्युएशन देखील असू शकते. म्हणजे AI नेहमी पूर्ण शब्द वाचत नाही तर ते टोकन वाचते. एक साधा रूल आहे, इंग्लिशमध्ये एक टोकन म्हणजे साधारणतः 4 कॅरेक्टर्स किंवा शब्दाचा सुमारे 3/4 भाग. हे एक्झॅक्ट नाही, पण टोकनचा युजेस अंदाज लावायला मदत करते आणि हे महत्त्वाचं आहे, कारण टोकन्समुळेच कॉस्ट, परफॉर्मन्स आणि कॉन्टेक्स्ट साईजवर परिणाम होतो. आता टोकनायझेशन म्हणजे काय, तर टोकनायझेशन म्हणजे टेक्स्टला छोट्या भागांमध्ये डिवाइड करण्याची प्रोसेस, ज्याला टोकन्स म्हणतात. AI तुमचा प्रॉम्प्ट प्रोसेस करण्यापूर्वी ही पहिली स्टेप करतो. चला एक सोपं उदाहरण घेऊ. आय एम गोईंग टू मुंबई हे तुमचं वाक्य आहे. आपल्याला एक सेंटेन्स वाटतो, पण AI काय करतो, त्याचे टोकन्स बनवतो. आता मॉडेलला काय दिसेल ह्या वाक्याच्या ऐवजी, आय एम गोईंग टू मुंबई, आणि हे टोकन्स वेगवेगळे प्रोसेस केले जातील. म्हणून लक्षात ठेवा, टोकन म्हणजे काय, तर टोकन म्हणजे AIला समजणारी सर्वात छोटं युनिट. AI मधलं सगळं प्रॉम्प्ट, रिस्पॉन्स, लिमिट हे सगळं टोकनवर आधारित आहे. आता टोकनायझेशनचे काही वेगवेगळे प्रकार असतात. AI टेक्स्ट वेगवेगळ्या पद्धतीने टोकनमध्ये डिवाइड करू शकतो. पहिला प्रकार आहे वर्ड टोकनायझेशन, ज्यामध्ये टेक्स्ट शब्दांमध्ये डिवाइड केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर आय लव्ह AI. हे जेव्हा तुम्ही वर्ड टोकनायझेशन वापरता तेव्हा आय वेगळा होतो, लव्ह वेगळा होतो आणि AI वेगळा होतो. दुसरं आहे कॅरेक्टर टोकनायझेशन. यामध्ये टेक्स्ट कॅरेक्टरमध्ये डिवाइड केला जातो. उदाहरणार्थ AI जो आहे तो A आणि I असे वेगवेगळे कॅरेक्टर्समध्ये डिवाइड होतो. ही मेथड जास्त डिटेल्ड असते, पण टोकन काउंट वाढतो. आणि तिसरा प्रकार आहे सबवर्ड टोकनायझेशन. यामध्ये शब्द मिनिंगफुल पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो. आता एखादा वर्ड असेल अनबिलिव्हेबल, हे बनू शकतो अन हा वेगळा होईल, बिलीव्ह वेगळा होईल आणि एबल वेगळा होईल. यामुळे AIला अननोन वर्ड्स देखील हँडल करता येतात आणि ही मेथड जास्तीत जास्त LLMsमध्ये वापरली देखील जाते. चौथा प्रकार आहे सेंटेन्स टोकनायझेशन. यामध्ये टेक्स्ट जो असतो सेंटेन्समध्ये डिवाइड केला जातो. ही मेथड मोठे डॉक्युमेंट्स प्रोसेस करताना उपयोगी पडते. आता पुढचा प्रश्न आहे की टोकनायझेशन इतकं महत्त्वाचं का आहे. पहिले म्हणजे AI रॉ टेक्स्ट समजू शकत नाही, त्याला टेक्स्ट टोकन्समध्ये कन्वर्ट करावं लागतं आधी प्रोसेस करण्याआधी. दुसरं म्हणजे टोकनायझेशन नवीन किंवा अननोन वर्ड्स हँडल करायला मदत करतं, यामुळे AI जास्त फ्लेक्झिबल बनतं. तिसरं आहे टोकनायझेशनमुळे एफिशियन्सी वाढते, छोटे युनिट्स जास्त फास्ट प्रोसेसिंग. चौथं, टोकनायझेशनमुळे AI पॅटर्न शिकते, यामुळे प्रेडिक्शन्स आणि रिस्पॉन्स इम्प्रूव्ह होतो. आता टोकनायझेशन नंतर सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो, तो आहे कॉन्टेक्स्ट विंडोचा. आता ही कॉन्टेक्स्ट विंडो काय भानगड आहे. कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे टेक्स्टची ती अमाऊंट किंवा टोकन्स जी AI मॉडेल एका वेळी लक्षात ठेवू शकतो. तुम्ही याला AIची शॉर्ट टर्म मेमरी देखील म्हणू शकता. जर हा लिमिट एक्सीड झाला तर मॉडेल आधीची माहिती विसरू शकतो. म्हणूनच प्रॉम्प्ट डिझाईनसाठी कॉन्टेक्स्ट विंडो फार महत्त्वाचा आहे. चला पटकन समरी पाहूया. टोकन म्हणजे काय, तर AIला समजणारं छोटं युनिट. टोकनायझेशन म्हणजे काय, टेक्स्ट टोकनमध्ये डिवाइड करण्याची प्रोसेस. टोकनायझेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. टोकनमुळे कॉस्ट आणि परफॉर्मन्सवर परिणाम होतो. कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजेच AIची मेमरी लिमिट.